नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत. मागील व्हिडिओमध्ये आपण जो समास बघितला होता तो म्हणजे पंचप्रलय निरूपण नाम. म्हणजे 5 प्रलय कोणकोणत्या पद्धतीचे असतात. पिंडामध्ये 2, ब्रह्मांडामध्ये 2 आणि 5वा जो प्रलय आहे तो म्हणजे विवेक प्रलय. या सर्व गोष्टी आपण मागील समासात बघितल्या होत्या. मग समर्थांनी हे अगदी छान पद्धतीने समजावून सांगितलेलं होतं की जोपर्यंत ही दृश्य सृष्टी आहे तोपर्यंतच आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित स्वस्वरूपाने अनुभव करून घेतल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण मागील समासात बघितलेल्या आहेत. तर आज जो आपण समास बघणार आहे तो म्हणजे भ्रमनिरूपण नाम हा समास आपण बघणार आहे, जो की समास 6वा आहे. मग आपण आता बघायचं आहे की समर्थांनी या समासामध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्रत्येक ओवीचं वर्णन अगदी छान पद्धतीने करून सांगितलेलं आहे. कोणत्याही पद्धतीने व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या समासाला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 10वा जगत ज्योती नाम समास 6वा भ्रमनिरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपीला व्यवहार परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा होते वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे आद्य मध्य अवसान ते संचलेची आहे. परब्रह्म असतची असे मध्येची हा भ्रमभासे भासे परंतु अवघाणासे काळांतरी. उत्पत्ती स्थिती संहारत मध्येही अखंड होत जात पुढे शेवटी कल्पांत सकळाच आहे. यामध्ये जास्त विवेक आहे तो आधीच जाणत आहे सारासार विचार पाहे म्हणून या. बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे त्या उमजल्यांचे लक्षण काही करू निरूपण ब्रह्माहुनी विलक्षण महापुरुष. ब्रह्म हा नसेल जयासी मनी ओळखावे तयासी ऐके आता भ्रमासी निरोपी जेल. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. जयासी बोलिता कल्पांत त्रिगुण आणि पंचभूत हे अवघेची समस्त भ्रमरूप. श्रीराम. बघूया आता समर्थाने या भ्रमरूपाचे वर्णन नेमका कशा पद्धतीने केलेले. आपण आता पंचप्रलय बघितलं, बीज लक्षण नाम बघितलं. म्हणजे समर्थाने अगदी छोट्या छोट्या पद्धतीने किंवा एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण अगदी चांगल्या पद्धतीने दिलंय. तर आता जो समास सांगितलाय तो म्हणजे भ्रम निरूपण. थोडक्यात काय, आपल्यासारख्या बद्ध जणांचा म्हणजे आपले हे जे बद्ध जे जीव आहेत ह्या बद्ध जीवांचं भ्रम जो आहे म्हणजे काही ज्या चुकीच्या कल्पना असू दे, विचित्र कल्पना असू दे, त्या सगळ्यांचा निराश करायचा आहे. म्हणजे भ्रम आपलं पूर्ण भ्रमाच्या या दुनियेतून समर्थांना आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि आपल्या देहामध्ये ते सामर्थ्य उभा करायचं आहे की ज्या अर्थी आपण आपल्या सद्गुरूंचं नामस्मरण अखंड करत राहू आणि जी उपासना आहे ती आपण अत्यंत प्रामाणिकपणे करत राहू. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट असतील त्यांचा नाश नक्कीच होईल. कारण आपण जर आपल्या ह्या परमात्म्याला जर विचारलंच नाही, नुसतं म्हणलं की परमात्मा आपला काहीच करत नाही, काही आपल्याकडे लक्ष नाही असं जर म्हणत राहिलं तर चालेल का? त्याच्यासाठी देखील आपल्याला काहीतरी केलं पाहिजे की ज्या अर्थी तो आपल्याकडे अगदी चांगल्या पद्धतीने लक्ष देईल. मग ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या अशा पद्धतीने असतात. मग समर्थ आपल्याला काय सांगतात की तुम्ही त्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचा देखील अभ्यास अगदी छान पद्धतीने केला पाहिजे. बघा, पूर्वी विश्वाची उत्पत्ती स्थिती व संहार यांच्या संबंधी निरूपण तर आपण बघितलेलेच आहे की सृष्टी कोण निर्माण करतं, संहार कोण करतं किंवा पालन पोषण करून करतं. ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी प्रत्येक निरूपणातून समर्थांनी वेळोवेळी त्याचे स्पष्टीकरण केलेलं आहे. मग या सर्व घटना घडत असता निर्गुण निराकार जो परमात्मा असतो तो काय होतो, जसाच्या तसाच राहतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे काळानुरूप घडतच असतात. प्रत्येक वेळी ते 4 काळ येणार, पुन्हा सगळ्याचा नाश होणार, पुन्हा तो काळ येणार. पण हा जो निर्विकार निर्गुण जो परमात्मा आहे तो जसाच्या तसा राहतो.
विश्व उत्पन्न होते ते दीर्घकाळ असते. बघा, विश्वचे उत्पन्न होतं, या ब्रह्मांडाची जी निर्मिती होते ती दीर्घकाळ असते आणि कल्पांती प्रलय झाल्यावर, जो की आपण मागं बघितला मागील समासामध्ये, झाल्यावर ती नाहीशी होते. हे जे विश्व असतं, ब्रह्मांड असतं, मग ते काय होतं, त्यावेळी नाहीसे होते. पण जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याचा काहीही याच्याशी संबंध नसतो. तो कारण तो वायुरूपी असतो, कारण त्याचा नाश होणं शक्य नाही, कारण ह्या कणाकणामध्ये तो वसलेला आहे. आपल्याला जरी दिसत नसले, या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा काय आहे, साक्षात्कार आहे. म्हणजे आपल्याला जरी तो दिसत नसता तरी तो आपल्या काय आजूबाजूच आहे. तो विश्वाच्या आधी मध्ये अंती सर्वत्र जसाच्या तसा घनदाट कोंदाटलेला आहे, असं समर्थांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय की आपल्याला तो दिसत नाही, पण प्रत्येक गोष्टीमध्ये तो अगदी व्यवस्थितपणे, अगदी घनदाटपणे तो पसरलेला आहे. मग परब्रह्म सर्व काळ असतोच असतो. म्हणजे कितीही काय म्हणतात ते, द्वापार युग दे, सगळे युग येऊन जाऊ दे, पण काय होणार आहे, जो परमात्मा आहे तो जसं तसं आपलं रूप बदलत बदलत त्या गोष्टी घडवून आणत असतो. आणि त्यामध्येच हा विश्वाचा जो श्रम आहे तो भासू लागतो. मग तो काही काळ भासतो आणि कालांतराने नाशही पावतो. म्हणजे या गोष्टी ज्या असतात ते, कारण देह जसा नश्वर असतो तशाच बऱ्याच गोष्टी देखील नश्वर असतात, मग त्या नाश होतात. पण निर्गुण निराकारी जो परमात्मा आहे तो अखंड राहतो. जसं आपण दुर्गाष्टमीला किंवा नवरात्रीत आपण अखंड दिवा कसा तेवत ठेवतो, त्याला अजिबात आपण म्हणजे जराही वायूचा म्हणजे धूर हे होऊन देत नाही, म्हणजे विझू देत नाही आपण त्याला. त्या पद्धतीनेच हा जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तो अखंड राहतो. मग काय सांगितले बघा, की जो विवेकी असतो, जो सारासार विचार करत असल्याने या सर्व गोष्टी तो आधीच जाणत असतो. थोडक्यात काय, ज्याच्यामध्ये ती शुद्ध जाणीव असते, ज्यानं ज्ञान संपादन केलेले असते आत्मनुरूपाचे, त्याच्यामध्ये ही जाणीव नक्कीच असते. म्हणजे त्याला ह्या गोष्टी सगळ्या आधीच माहीत असतात. मग अनेक भ्रमिष्ठ लोक ज्यावेळी एकत्र जमतात, म्हणजे जे आपल्या मनामध्ये सतत संभ्रम घेऊनच फिरत असतात, हे काय असं असतं का, असं कधी परमात्मा निर्विकार निर्गुण असा असतो का, कधी आपल्याला कधी दिसलाय का, किंवा आपण जे बघतो त्या फक्त मूर्तीच आहे, कधी आपल्यासमोर कोणी रूप प्रकट केलं, जसं पहिला पांडुरंग करायचं, समर्थ करायचे, सगळे गोष्टी करत होते, पण आता कुठे कोणी केले, आता कुणालाच दिसलेलं नाही. पण असं ज्यावेळी, मग त्यावेळी तिथे एखादा शहाणा आला की तो सांगू लागतो, तर मग त्याचं मात्र कोणीच ऐकून घेत नाही. मग ह्या सृष्टीमध्ये भ्रमिष्ठ लोकच अधिक आहे. जे जाणते लोक आहेत ते फारच थोडे असतात. भ्रमिष्ठ लोक जे असतात, जे कुचेष्टा करत असतात, ते फार जास्त असतात. मग ज्याचा भ्रम नष्ट झालेला असतो अशा जाणत्या महापुरुषाचे लक्षण आता वर्णन करून सांगू. आणि ते पूर्णपणे भ्रमाच्या विपरीत असते, अपोजिट असते. जे भ्रमिष्ठ लोक असतात त्याच्या अपोजिट पूर्णपणे हे जे शहाणे लोक असतात ते असतात. मग एखाद्याला भ्रम झालेला आहे की नाही हे त्याच्या मनावरून ओळखावे. म्हणजे बघा, माणसाच्या मनातून, अगदी आपण आता एखाद्याचं कीर्तन ऐकत असलो, त्याच्यामध्ये किती तो परमात्मा अंतर्भूत झालेला असतो, त्याला कुठल्याही बारीक सारीक गोष्टीचा फरक देखील पडत नाही. म्हणजे तो इतक्या छान पद्धतीने आपल्याला सांगतो की आपण त्यामध्ये इतकं मग्न होऊन जातो की आपल्याला देखील सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. म्हणजे असं आहे, हे जे ज्ञान घेतलेलं असतं, म्हणजे ज्याचा भ्रम दूर झालेला असतो, हे त्याच्या मनावरूनच समजतं. म्हणून आता भ्रम म्हणजे काय हे आता समर्थाने इथं स्पष्ट केले. एक परब्रह्म सर्वत्र घनदाट संचारलेले, साचलेले, त्याच्या ठिकाणी कुठलेही विकार उत्पन्न होत नाहीत आणि त्याच्या खेरीज जे काही दिसते भासते ते सगळे काल्पनिक आणि भ्रमरूप जाणार. तो परब्रह्म सोडून जे काही आपल्याला ही दृश्यसृष्टी दिसते ती थोडक्यात नश्वर आहे, कालांतराने नक्कीच याचा नाश होणार आहे. मग ज्या ज्या गोष्टी कल्पनेच्या वेळी नाश पावतात, म्हणून सांगितले ती पंचमहाभूते आणि त्रिगुण, हे सर्व काय ब्रह्म म्हणजे ब्रह्मरूपच आहे. ही जी पंचमहाभूते आहेत, हे जे त्रिगुण आहे ते काय आहे, भ्रमरूपच. मग हे समर्थाने आपल्याला अगदी छान पद्धतीने समजावून सांगितले. पहिल्या 10 ओळीमध्ये आपला थोडाफार तरी भ्रम दूर झाला असेल की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शुद्ध जाणीव असणाऱ्या, म्हणजे थोडक्यात ज्ञानी मनुष्यामध्ये, शहाण्या मनुष्यामध्ये येतात. आणि हे जे शहाणे लोक असतात ते फारच थोडे असतात आणि जे भ्रमिष्ठ लोक असतात त्या काय असतात, खूप सारे असतात. पुढील ओळी बघूया आपण. मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयेसी. श्लोक सांगितलेला आहे. भ्रमेनाहम भ्रमेनत्वम, भ्रमेनोपसाकाम जनाः, भ्रमणेश्वरम भावत्वम, भ्रममूलमिदं जगत. या कारणे सृष्टी भासत, परंतु भ्रमची हा समस्त, यामध्ये जे विचारवंत त्याची धन्य. आता भ्रमाचा विचारो,
अत्यंतची प्रांजळ करू दृष्टांताद्वारे विवरू श्रोतयांसी भ्रमण करिता दूरी देसी दिशाभुली आपणासी का होळकी मोडले जीवलगांसी या नाव भ्रम का उन्मत्त द्रव्य सेविले तेने अनेक भासो लागले नाना वेथा का झडपिले पुढे भूते तो भ्रम दशावतारी वाटती नारी का ते मांडले बाजी घरी उगाच संदेह अंतरी या नाव भ्रम ठेविला ठाव तो विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला पट्टणामध्ये भांबावला ज्ञानाव भ्रम वस्तू आपणापासी असता गेली म्हणून होय दुचिता आपले आपण विसरता या नाव भ्रम काही पदार्थ विसरून गेला काजे सिकला ते विसरला स्वप्न दुःखे घाबिरा झाला या नाव भ्रम दुश्चिन्हे अथवा अपशकुन मिथ्या वातेने भंगे म्हण वचके पदार्थ देखोण या नाव भ्रम. आता भ्रम कशा कशामध्ये हे समर्थाने आपल्याला त्या पुढील ओवींमधून अगदी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी श्रोत्यांच्या मनात कुठलीही शंका उत्पन्न राहण्याचा म्हणजे प्रश्नच सोडला नाही. कारण कसं समर्थाने सांगितलं की हा भ्रम नेमका कशा कशामध्ये साचलेला आहे, हे जे भ्रमिष्ठ लोक असतात ते कसे सगळीकडे पसरले ते समर्थाने इथं सांगितलंय. मी तू हा जो भ्रम आहे एवढेच नाही, म्हणजे जो माणूस मी करतो, मी माझं सगळं म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ते आपण कधी म्हणत नाही मी माझं, म्हणजे तो पूर्णपणे आपल्या मीपणात अडकलेला आहे, अहंकारात अडकलेला आहे, त्याच्यामध्ये तो माझ आहे. मग हे जोपर्यंत असेल, हा जोपर्यंत भ्रम आहे किंवा उपासना आणि ईश्वर भाव हेही निश्चितपणे भ्रमच आहे. जर तुम्ही उपासना अगदी मनापासून करत असाल तर त्याला अर्थ आहे. त्यामध्ये कुठला ना कुठला आजकाल सगळीजण स्वार्थासाठी सगळं करत असतात हे नक्कीच आहे, पण त्यामध्ये इतका तरी म्हणजे इतकी तरी श्रद्धा पाहिजे की आपल्याला थोडं तरी म्हणजे आता जसं आपण प्रत्येक समर्थांचं निरूपण बघतो की कशा पद्धतीने आपल्याला मीपणाच्या चक्रातून किंवा ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला मोक्ष प्राप्ती करून घ्यायचे, म्हणजे त्यातून कसं सुटका करून घेऊन मोक्ष प्राप्त करायचंय हे असं आपल्याला इथं सांगितलंय. मग हा जो आहे तो उपासना ईश्वर हे सगळे भ्रमच आहेत ना. मग आता एक श्लोक सांगितलाय त्याचा अर्थ देखील समर्थाने सांगितलं बघा. भ्रमाने मी आहे हा असा भास होतो. भ्रमामुळेच काय म्हणतो आपण, आपल्यामध्ये ते सतसत विवेक बुद्धी अजून आलीच नाही ना. मीच आहे म्हणतोय, मीच सगळं केलंय, मीच हे केलंय, मीच पूजा केली, मीच सगळं मीपणा प्रत्येक ठिकाणी लावलेलं असतं. भ्रमाने तू आहेस असं वाटतं. मग उपासक लोक आणि ईश्वर भाव हेही भ्रमच आहे आणि हे सर्व जगच भ्रममूलक आहे. समर्थाने काय सांगितलंय, ही जी पूर्ण सृष्टी आहे तीच मुळात भ्रममूलक आहे. मग याप्रमाणे सर्व सृष्टी जरी खरी वाटत असली, आपल्या डोळ्यांनी दिसते म्हणून आपण मग हे सगळं खरं म्हणतो. हे आता ज्या मूर्ती आहेत ते सगळं दिसत आहेत आपल्याला, आपण त्याच्यामध्ये साक्षात आपला निर्गुण निराकार परमात्मा बघत असतो. पण काय समर्थ सांगतात, हे सगळ्या गोष्टी भ्रामक आहेत किंवा भ्रम आहे. हा जो आपण प्रत्येकानं आपल्यामध्ये भास निर्माण करायला, मग जे विचारवंत लोक असतात ते धन्य असतात, कारण त्यांना या सगळ्या गोष्टी काय झालेल्या असतात, स्पष्ट झालेल्या असतात. मग आता भ्रमाचा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी दृष्टांताद्वारे श्रोत्यांना आता समर्थांनी समजावून सांगितले. म्हणजे थोडक्यात त्यांना दृष्टांत दिलेला आहे, साक्षात्कार दिलेला आहे की कशा पद्धतीने भ्रम हा प्रत्येकामध्ये अंतर्भूत असतो. बघा, दूरदेशी फिरत असताना दिशाभूल झाली, समजा आपण किंवा आपण म्हणू एखाद्या जंगलामध्येच आपण गेलो आणि दिशाभूल झाली, आपण वाट चुकलो किंवा आपल्या जिवलग माणसांची म्हणजे ताटातूट ज्यावेळी होते त्यावेळी जी अवस्था होते तो भ्रमच जाणवला ना. तो एक असतो, तो भ्रमच असतो. मनामध्ये दाटलेला तो काय असतो, एक भ्रम असतो. मादक द्रव्य सेवन केलेले बघा, आता ड्रिंक करतात काय काय जण, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग जे ते पूर्णपणे त्यांच्या मेंदूमधून ती गोष्ट निघून गेलेली असते. मग ह्या विश्वात ते वावरतच नसतात, ते पूर्णपणे आपल्या भ्रामक कल्पनेमध्ये वावरत असतात. मग त्यांना अनेक भास देखील होऊ लागतात किंवा अनेक रोगांनी ज्यांना ग्रासले असे वाटणे किंवा भूताने झडपले असे वाटणे, हे सर्व भ्रमच आहेत ना. हे गोष्टी त्यांना काय वाटतात, वाटू लागतात. मग जेथे वस्तू ठेवली ती जागा देखील विसरणे किंवा वाटेने जात असताना रस्ता चुकणे किंवा शहरात गेल्यानंतर एखाद्या आपण प्रचंड गर्दीच्या ठिकाणच्या शहरात, थोडक्यात मुंबईला जर आपण गेलो तर प्रथमदर्शी जो माणूस जाणार आहे तो पूर्णपणे गोंधळून जाणार आहे, किती ती गर्दी, आणि त्यामध्ये आपण रस्ता चुकेन, वाट चुकेन किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींची देखील ताटातूट होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी भ्रमच आहे, कारण ही जी सृष्टी आहे, ही दृश्य सृष्टी आहे तीच मुळात एक भ्रम आहे, ही नश्वर आहे ना, त्यामुळे ती भ्रम आहे.
मग आपली वस्तू आपल्याजवळ असती, ती जर गेली, हरवली, समजा आपण ट्रेनमध्ये चढत असतो आणि अचानक आपल्या जवळून आपलीच बॅग नाहीशी झाली, कोणीतरी चोरून नेली, मग आपल्याला जी बेचैनता होती किंवा आपल्याला स्वतःचाच मग विसर पडतो, असं समर्थाने इथं सांगितले. कुठे गेले असता एखादी वस्तू विसरून येणे किंवा पूर्वी शिकलेल्याचा देखील विसर पडणे. बघा आता मी पहिली दुसरीत शिकलेल्या कविता आज म्हणजे जशा तशा तुम्ही म्हणू शकता का? नाही. आता परत आपल्याला ते वाचायला पाहिजे, मग आपल्याला ते आठवणार. पण समर्थाने जे इथं दासबोधात लिहून ठेवलेलं आहे ते आपल्या मनावर इतकं छान पद्धतीनं कोरायचं आहे की त्याचा आपण आपल्या जीवनात उपयोग करून घ्यायचा आहे. असं नाही की ते ज्यावेळी पुस्तक फक्त परीक्षेत पास होण्यासाठी केलेलं तर तसं आता करायचं नाही. आपल्याला ह्या जन्माच्या परीक्षेत म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला आपले मोक्ष प्राप्ती करून घ्यायचे, म्हणजे ह्यात अडकायचं नाहीये आपल्याला. म्हणजे जे काही आहे जसं काही आहे ते चाललेलं आहे, कारण हा देह शेवटी नश्वर आहे, याच्यामध्ये कुठलाही आविर्भाव आपल्याला यात अडकायचंच नाही, वासना शिल्लक ठेवायचीच नाही. मग दुश्चिन्हे, अपशकुन किंवा खोटी अफवा यामुळे जे मन अस्वस्थ होते, एखादा अनोळखी पदार्थ पाहून एकदम आपण दचकतो, हेही काय आहे, सगळं भ्रमच आहे. समर्थाने अगदी छान पद्धतीने हे दृष्टांत दिलेले आहेत आपल्याला आणि हे समजावून सांगितले. वृक्ष काष्ट देखिले मनात वाटे भूत आले, काहीच नसता हडबडेले या नाव भ्रम. काच देखोन उदकात पडे, का सभा देखोन दर्पणी पवाडे, वार चुकोन भल्लीकडे जाणे या नाव भ्रम. एक असता एक वाटे, एक सांगता एक निवटे, एक दिसता एक उठे या नाव भ्रम. आता जे जे देई जते, ते ते पुढे पावी जेते, मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम. जे जन्मीचे पुढील जन्मी, काही एक पावेन मी, प्रीती गुंतले मनुष्याचे नामी या नाव भ्रम. मेले मनुष्य स्वप्ना आले, तेने काही मागितले, मनी अखंड बैसले या नाम भ्रम. अवघे मिथ्या म्हणून बोले, आणि समर्थावरी मन चाले, ज्ञान वैभवे दपटले या नाव भ्रम. कर्मटपणे ज्ञान विटे, का ज्ञातेपणे बळे भ्रष्टे, कोणी एक सीमा फिटे या नाव भ्रम. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान या नाव भ्रम. कैसा न्याय तो न कळे, केला अन्याय तो नाडले, उगाच अभिमाने खवळे या नाव भ्रम. आता आणि देखील दृष्टांत समर्थाने येथे सांगितलेले कशा कशामध्ये तो भ्रम समाविष्ट आहे. आता बघा, एखादं झाड असलं, आपण खूप अंधारात आहे आणि एखादं झाड आहे किंवा लाकूड आहे, अंधुक प्रकाशात ते नीट दिसत नाही, पण आपण त्याला असं समजायचंय का, भूत समजून मग एकदम आपण हडबडून जाग देखील होऊ शकतो. असं वाटतं की ते भूतच आहे, ती जी प्रतिकृती दिसते ती भूताचीच आहे. मग हा एक भ्रमच आहे ना. काच समजून पाण्यात पडली, समजा काच आहे पण ते आपल्याला काय वाटलं, म्हणजे काच आहे असं वाटलं कारण आरपार तर दिसते, आणि चुकून ती काच आहे असं समजून आपण पाण्यात पडलो. आरशात प्रतिबिंबित झालेली जी सभा आहे ती देखील खरी वाटणे, एकीकडे दार असताना ते न कळणे आणि भलतीकडेच दार आहे असं समजून जाणे, हे सर्व काय आहे, भ्रमच आहे. बघा, हे तीनही भ्रम दुर्योधनाला मय सभेत अनुभवास मिळणारे होते. ज्यावेळी सभा झाली होती त्यावेळी दुर्योधनाला हे सर्व भ्रम काय झालेले अनुभवायला मिळाले होते. एक असता दुसरंच काही वाटतं, एक सांगितलं असतं दुसरंच आपण समजून घेतो, एक दिसत असतं भलतंच वाटतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत त्या काय भ्रमाच्या आहेत. आता आपण जे जे दान देऊ ते ते आपल्याला पुढे मिळेल असं वाटतं. म्हणजे बघा, आता लोक काय काय करतात की आता आपण दान म्हणजे अन्नदान करू, म्हणजे वस्त्रदान करू, काही असतं ते दान दुप्पटीनं केलं की आपला सगळा पुढचा जन्म किंवा या जन्मात देखील आपला सगळा प्रपंच सुखाचा होणार. आणि अचानक समजा त्याचा ऍक्सिडेंटच झाला, मग काय मिळणार असं. म्हणजे थोडक्यात माणूस काय करतो, दान जे करतो ते आपल्याला पुढं काहीतरी मिळेल या दृष्टीने तो करत असतो. आणि किंवा मेलेले माणूस भोजनाला येते असे वाटणे, याला भ्रमच म्हणतात. आता पितृपक्षामध्ये मेलेला माणूस भोजनाला येतो, हे जे वाटणं आहे ते भ्रमच आहे. म्हणजे आहे ती गोष्ट आहे, पंधरवडा आहे तो, पण काय समर्थाने काय सांगितले, आपल्याला वाटणं, आपण स्वप्नात त्या गोष्टी बघत असतो, तो एक काय भ्रमच आहे. या जन्मातील काही आपल्या पुढील जन्मी मिळेल असे वाटणे आणि मनुष्याच्या नामाबद्दल प्रेम उत्पन्न. एखाद्या मनुष्यामध्ये आपण आता लग्न केले, त्या नवऱ्यालाच आपण सर्वस्वरूप मानतो, पण तो नवरा देखील आपला असतो, कोणच कोणाचं नसतं. सगळेजण आपापल्या स्वार्थासाठी ह्या जगात धडपडत असतात. म्हणजे बघा, समजा एखाद्या ठिकाणी आग लागली आणि जीव वाचवताना प्रत्येक जण आपापला जीव वाचूनच पळणार आहे. तर सगळ्यांना घेऊन सोडून मग आपण असे काहीतरी चुकून थोडेफार देह असतात जे प्रत्येक दुसऱ्याचा विचार करत असतात.
आणि काही जे देह असतात, जे भ्रमिष्ट देह म्हणतात, ते काय होतात, स्वतःपुरताच विचार करतात. मग अशा वेळेस माणसं कळून येतात की कोण कोणासाठी मदत करत असं आहे. मग मेलेला मनुष्य स्वप्नात येऊन त्याने काहीतरी मागितले तर त्याच्याच मनाचे सारखे मग स्मरण होत राहते. त्यानं समजा आपल्या स्वप्नात येऊन काय सांगितलं, मला ही गोष्ट पाहिजे, तर सतत आपल्या विचार डोक्यात तेच येत राहतात. मग ज्ञात्याचा जो आव आणून अवघी मिथ्या म्हणून म्हणायचे, म्हणजे हे सर्व भास आहे असं म्हणायचं, आणि सिद्धीची इच्छा करायची, जे आपण म्हणजे स्वप्नात बघितलं ते सगळं ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे असं म्हणायचं, किंवा वैभवावर आसक्त व्हायचं, ती वासना अडकायची, हे सगळं काय आहे, भ्रमच आहे. मग कर्मटपणामुळे बघा काय काय असे थोतांड लोक देखील असतात जे कर्मटपणाने सगळ्या गोष्टी पसरवत असतात, ज्ञानाचा अभिमान धरून त्याच्या बळावर सगळ्या गोष्टी साध्य करत असतात. मग भ्रष्टाचार देखील करत असतात, जे आता भोंदूगिरी बाबा करतात, ते देखील काय करतात, लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्यावर म्हणजे पैसाच उकळून घेतात. मग हे सगळे ते भ्रमच आहेत. पण लोकांना अजून अज्ञानी लोक जे आहेत, ते भ्रमिष्ठ लोक आहेत, अशा लोकांच्यावरच पटकन विश्वास ठेवतात. मग देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान आणि मोक्षाभिमान, ही सर्व काय आहेत, भ्रमच आहे. आणि न्याय म्हणजे काय हे न कळणे, आणि आपण एखाद्यावर अन्याय केला तर तो लक्षात नाही येणे, आपण एखाद्याला दुखवलं पण ते आपल्याला कळालंच नाही, म्हणजे तो गिल्ट आपल्या मनात आलाच नाही, तर त्याला काय अर्थ आहे, मग तो भ्रमच झाला ना. मग उगीच अभिमानाने खवळून उठणे, आणि याला देखील काय म्हणतात, भ्रमच म्हणतात, असं समर्थाने येथे सांगितले. प्रचितीविना औषध घेणे, प्रचित नसता पथ्य करणे, प्रचितीविना ज्ञान सांगणे, या नाव भ्रम. फळश्रुतीविन प्रयोग, ज्ञानेविन नुसता योग, उगाच शरीरे भोगी जे भोग, या नाव भ्रम. ब्रह्मा लिहितो अदृष्टी, आणि वाचून जाते सती, ऐशा प्रकारेच्या गोष्टी, या नाव भ्रम. उदंड भ्रम विसरला, अज्ञानजनी पैसावला, अल्पसंख्येते बोलिला, कळावया कारणी. भ्रमरूप विश्व स्वभावे, ते काय म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्मा वेगळे अगवे भ्रमरूप. ज्ञातास नाही संसार, ऐसे बोलती अपार, गत ज्ञाताचे चमत्कार, या नाव भ्रम. येते आशंका उठली, ज्ञात्याची समधी पुजली, ते काही प्रचित आली किंवा नाही. तैसेची अवतारी संपले, त्याचेही सामर्थ्य उदंड चाले, तरी ते काय गुंतले वासना धरून. ऐसी आशंका उद्भवली, समर्थ पाहिजे निरसली, इतकून हे समाप्ते आली कथा भ्रमाची. तर समर्थाने थोडक्यात ही आपल्याला भ्रमाची कथा सांगितली, की कशा पद्धतीने प्रत्येक मनुष्यामध्ये हा भ्रम दाटलेला आहे. जसं निर्गुण निराकार परमात्मा प्रत्येक कणाकणामध्ये दाटलेला आहे, तसा भ्रम देखील या भ्रमिष्ठ लोकांमध्ये, तुमच्या आमच्यामध्ये सगळीकडे दाटलेले आहे. मागील काही न आठवणे, काय करावे हे न कळणे, आणि अखंड नाना कल्पनाच करत राहायचं. या म्हणजे ह्या जगतात वावरायचंच नाही, नुसतं कल्पनाच करत राहायचं, या सर्वाला भ्रमच म्हणतात. अनुभवाने खात्री पटली नसताना औषध घेणे, समजा आता वाटलं आपण घेतलंय की नाही औषध म्हणून परत घे, अनुभव न घेता पथ्य करणे, आणि अनुभवाशिवाय ज्ञान सांगणे, हे सगळं काय आहे, भ्रमच आहे. ज्याची फलश्रुतीच माहित नाही, म्हणजे ज्याच्यामुळे कशाची प्राप्ती होणार आहे हीच गोष्ट माहित नाही, असे प्रयोग करणे, ज्ञानाशिवाय नुसताच योग करणे, आणि शरीराने उगीच भोग भोगणे, हे सर्व काय आहे, भ्रमच आहे. ब्रह्मा प्रारब्धात जे असेल ते काय, प्रारब्धाचे म्हणजे जे आपल्या नशिबात ते लिहून जातो ब्रह्मा, आणि हे सर्व सटवाई ते वाचून जाते. जसं आपण पाचवीला सटवाई पुढं एक कागद आणि पेन ठेवतो, पाचवीची पूजा ज्यावेळी आपण बाळ जन्माला आल्यावर करतो, म्हणजे सटवाई जे काही लिहून जाईल तेच अगदी परफेक्ट असणार आहे, ह्या पद्धतीने आपण लिहून ठेवतो. ह्या सगळ्या गोष्टी देखील काय आहे, समर्थ सांगतात, भ्रमच आहे. याप्रमाणे भ्रमाचा अफाट विस्तार झालेला आहे. माणूस पूर्ण आपलं आयुष्य काय करत असतो, भ्रमातच जगत असतो. अज्ञानी लोकात तर तो फारच पसरलेला आहे, आणि याचे स्वरूप म्हणजे आपण अडकलोय, प्रत्येक गोष्टीत थोडक्यात अडकलोय, त्या भ्रष्टाचारामध्ये म्हणा, भ्रमामध्ये, अंधविश्वासामध्ये आपण पूर्णपणे अडकलेलो आहे. म्हणून येथे काही थोड्या गोष्टी उदाहरणासाठी इथं समर्थांनी सांगितले. सर्व विश्व जेथे स्वाभाविकपणे भ्रमरूप आहे, तेथे किती म्हणून मग वर्णन करतात. समर्थ सांगतात, असं तुम्हाला किती गोष्टी मी सांगू की ज्यामध्ये भ्रम दाटलेला आहे, पूर्णपणे त्यात समाभूत झालेला आहे. निर्गुण ब्रह्माखेरीज जे जे म्हणून आहे ते सर्व भ्रमरूपच आहे. ह्या
परमात्म्याशिवाय इतर सर्व गोष्टी त्या काय ब्रह्म. आत्मज्ञानी माणसाला संसार नाही असे सर्वच म्हणत असतात आणि तरी देह ठेवलेल्या ज्ञात्याच्या चमत्काराचे वर्णन करतात. हा सुद्धा एक भ्रमच आहे. येथे जी श्रोत्याने शंका उपस्थित केली की आत्मज्ञानी सत्पुरुषाच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळे त्या स्थळी काही प्रचिती येते की नाही. बघा, आपण आता प्रत्येक ठिकाणी ते समाधी आहे आणि त्याच्या आपण प्रचिती म्हणजे आपण काय करतो त्या सगळ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत, कारण तेथे प्रत्यक्षपणे ते जे देवरूपी जो देह होता तो तिथे राहिलेला होता. त्यामुळे ती जी समाधी असते ती पावन झालेली असते आणि आपण त्या गोष्टी अनुभवत असतो. हा जो असतो तो एक काय असतो, साक्षात्कार असतो. मग ती प्रचिती येते. त्याप्रमाणे अनेक अवतारी सत्पुरुषांनी देहत्याग केल्यावरही त्यांच्या सामर्थ्याचा उदंड अनुभव येत असतो. मग काय ते वासनेत गुंतून येते राहिलेत असे समजायचे की काय, ते आता इथं अडकलेले नाहीत पण आपण त्यांना अडकवलेले. जरी ते त्यांचा देह त्याग करून अगदी असत गेले तरी आपण त्यांना तिथं अडकवून ठेवलेलं आहे. आणि याप्रमाणे ही श्रोत्यांना शंका निर्माण झाली आणि ती समर्थांनी दूर केली पाहिजे. येथे ही भ्रमाची जी कथा आहे ती आता अशा पद्धतीने समाप्त झालेले आहे. समर्थाने अगदी परफेक्ट सगळ्या उदाहरणावरून आपल्याला हे स्पष्ट केलंय की कसं प्रत्येक मनुष्यामध्ये भ्रम हा साचलेला आहे, कोंदाटलेला आहे आणि आपण प्रत्येक गोष्टी या भ्रमानुरूपच करत असतो. सगळ्या गोष्टीत आपण पूर्णपणे अडकलेलो आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भ्रमनिरूपण नाम समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम